नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि आज आपण कोणाला भेटण्यासाठी इकडे आलो आहे. तर लोक नेहमीप्रमाणे आपण नवीन फिल्मचे प्रमोशन्स करत असतो, नवीन कलाकारांसोबत भेटत असतो. पण आज एक असे कलावंत आपल्यासोबत या ठिकाणी आहे ज्या कलाकारांचं यापूर्वीचे जेवढे सिनेमे आहेत, जेवढे गाणी आहेत, जेवढ्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी केल्यात, ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या मला राज्य करून गेले. त्यापैकीच एक सुंदर हिरोईन जी रमा राघवपासून सुरुवात झाली होती, त्याच्यानंतर वेगवेगळ्या सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला भेटलेली आहे. आणि आता तिचा विषय हाड झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की विषय हाड नावाचा हा सिनेमा येत आहे. त्या सिनेमाची मुख्य कलावंत पर्णा पेठे आपल्यासोबत आहे. पर्णा, काय सांगशील, काय विषय हाड आहे तुझा? थँक्यू, तुम्ही छान ओळख करून दिली. रमा माधव असं नाव आहे. सो सॉरी, रमा माधव. ओके. तर रमा माधव पासून मी सुरुवात केली आणि आता अनेक वर्ष झाले. त्याला सुद्धा मला वाटतं 8 वर्ष झाले फिल्म रिलीज होऊन. आणि विषय हाड ही जी माझी फिल्म येते ती साधारण 3 वर्षांनी येते. ह्याच्या आधी माझी मीडियम स्पायसी नावाची फिल्म आली होती, 3 वर्ष झाली. छान वाटतंय, वेगळ्या प्रकारची फिल्म आहे. याच्यातला जो सगळं वातावरण आहे ते कोल्हापूरचं आहे. आमचा जो दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता आहे तो स्वतः कोल्हापूरचा आहे. तो या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे, लेखक आहे, प्रोड्युसर आहे आणि त्यांनी कामही केलंय. तर त्याच्या भावविश्वातली ही फिल्म आहे आणि मजेदार फिल्म आहे. रोमॅन्टिक कॉमेडी असा त्याचा जॉनर आहे. एक छान लोकांना आवडेल अशी, कुटुंबियांसोबत बघता येईल अशी ही फिल्म. ओके. किती साधं सिंपल पद्धतीने सांगितलेलं ना. पर्णा पेठे ह्या नावाप्रमाणे साजेसं तिने आपल्याला उदाहरण सही सांगितलेलं आहे. पण मला जे पाहिजे ना ते बॉस इकडे आपल्याला मिळालं नाही, स्पष्ट सांगतो. कारण आपले ऑडियन्स आहे ना सगळे आपले जे भाई लोक आहे. त्यासाठी आहे ना या जो सिनेमाचा जो नायक आहे ना त्याचा जरा विषय जास्त हार्ड आहे असं वाटतं. भाई याचं जे टीजर पाहिलं ना त्याच्यामध्ये कळते की मुलगी असते यार. मुलीला काय सिंपल आहे, जो चांगला मुलगा आहे तो पटला त्याच्याशी लग्न झालं ठीक आहे. पण मुलांचा अवघड असं, मुलांना काय काय करावं लागतं ना एखादी पोरगी आपल्या आयुष्यात यावी म्हणून. आणि या सिनेमाचा जो मुख्य नायक आहे सुमित पाटील, आता खरोखर सांगा तुमचा काय विषय हार्ड झालाय, काय केलंय काय याच्यामध्ये, काय आहे काय? बेसिकली संध्याला आता तिची डॉली पाहिजे आणि 12 वर्षांचं प्रेम आहे ते आणि वाचवायला फक्त 5 तास आहे. आणि तिचं लग्न संध्याकाळी होणार आहे. अच्छा. आणि अशा पद्धतीचं ते आहे, ते धावपळ सगळा गोंधळ आहे त्याच्यामध्ये. ओके. सो त्या संध्याला आता ती डॉली पाहिजे आणि डॉली सुद्धा तितकीच. संध्याला डॉली पाहिजे म्हणजे काय? संध्या आहे माझं कॅरेक्टर आहे. संध्या मुलीचं नाव आहे का मुलाचं नाव आहे? मुलाचं नाव आहे. कोल्हापूरमध्ये संध्या. अच्छा, संध्या. बरं, संध्या बोलायचं तुम्ही, संध्या नाहीये, संध्या. कोल्हापूरमध्ये सुमितला सुम्या म्हणतात. अच्छा. संदीपला संध्या. अच्छा. सो ते संध्या आहे. आणि तू संदीप आहेस त्याच्यामध्ये? माझं कॅरेक्टर संदीप आहे, हिचं कॅरेक्टर दीपा आहे. ओके. घरात तिला डॉली म्हणत असतात आणि मला लोक संध्या म्हणत असतात. ओके. सो त्यांचं ते प्रेम आहे आणि ते त्यांना मिळवायचं आहे. त्यामुळे माझ्या बरोबर तिचाही विषय हाड झालाय, तीही विषय हाड स्टेप्स घेतीये. सो ते इक्वली असं ते मजेशीर गोष्टी आहेत त्या. वा वा वा, खरोखर विषय हार्ड आहे. 5 तास आहे यांच्याकडे आणि 5 तासाच्या आज त्याला तो हार्ड विषय अगदी सोपा करायचा आहे. कारण ही मुलगी जर त्याच्या हातातून निघून गेली तर त्याचं काय खरं नाही. इव्हन मुलीचं पण तेच झालंय. तर दोघांनी काय काय केलंय, काय गमती जमती आहे त्याच्यामध्ये. ओव्हरऑल मला कळलं की हे एक रोमॅन्टिक कॉमेडी आहे. पण रोमॅन्टिक कॉमेडीमध्ये सुद्धा काही घटना, काही गोष्टी अशा असतात ज्या खरोखर लोकांना बघायला आवडतात. तुम्ही काय सांगाल की ज्याच्यामुळे आम्हाला उत्साह वाटेल की हा सिनेमा मी थिएटरमध्ये जाऊन बघेल? मला असं वाटते ती एका दिवसाची गोष्ट आहे. त्यामुळे ना त्याच्यामध्ये मी 70% सांगेन की आउटडोर फिल्म आहे. ओके. आणि खूप इंडोर नाही, कंटिन्युअस लोक पळत आहेत आणि प्रत्येक जण धावतोय. त्याच्यामध्ये खूप साऱ्या, म्हणजे असं नाही होतंय की एक विषाड फक्त आहे त्याच्यामध्ये 10-15 विषाड आहेत आणि प्रत्येक कॅरेक्टरचा एक विषाड झालाय. सो मला वाटतं की प्रत्येक कॅरेक्टर रिलेटेबल आहे आपल्याला. आणि ती जी काही मज्जा आहे तो फक्त रोमॅन्टिक कॉमेडी ती फिल्म नाही राहत. ती फॅमिली ड्रामा पण होते, काही ठिकाणी ती सस्पेन्स पण होते, काही ठिकाणी त्यामध्ये थ्रिलर गोष्टी आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये ते पॅकेज आहे. तुम्ही आलात की शेवटपर्यंत हसणार, रडणार असं सगळेच डायरेक्टर म्हणत असतील, पण हे मी गॅरंटी देतो की ते विल डू इट. ओके. ही संपूर्ण बाहेरची फिल्म आहे, आउटडोरची फिल्म आहे आणि आपण सुद्धा इकडे आउटडोरला मस्तपैकी शूट करतोय. त्याच्यामुळे हा योगायोग आलेला आहे. पण अजून काय सांगशील या फिल्म बद्दल? हे झालं सुमितचं बोलणं. तू काय अपील करशील लोकांना की काय हा सिनेमा बघायला यायचा? कारण यंगस्टर्सचा सिनेमा आहे, डेफिनेटली यंगस्टर्स हा सिनेमा बघायला येणार. सो काही अपील मला अपेक्षित आहे तुझ्याकडनं की काय सांगशील या लोकांना? सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्या मुली आहेत, मी आता तुम्ही म्हणालात की मुलींसाठी सोपं असतं असं नाहीये की एखादा मुलगा आवडला, चांगला मुलगा लग्न केलं, इतकं साधं ते नाहीये. किंवा मुलांसाठी ते
तुम्ही म्हणलात अवघड आहे, तसंच मुलींसाठी तितकंच अवघड आहे. एखादी गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल, म्हणजे विशेषतः आपल्याकडे मुलींना अनेक गोष्टी नाकारल्या जातात. मग त्या घरच्यांकडनं परवानगी असेल, शिक्षणाची असेल, लग्नाची असेल, आवडत्या व्यक्तीबरोबर राहायची परवानगी असेल, तरी परवानगी मागत राहावी लागते मुलींना. आणि मग त्या काय करतात की त्याच्या विरुद्ध बंड करतात किंवा मग ती एखादी गोष्ट करूनच दाखवतात. आणि महाराष्ट्रात तर अनेक चांगल्या काय म्हणतात रिफॉर्म्सची आपल्याला परंपरा आहे. महाराष्ट्रातल्या मुली साध्या नाही आहेत, त्या खमक्या आहेत. आणि एखादी गोष्ट पटली आपल्याला जर करायची असेल, ती अगदी 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षांपासून असेल ते UPSC MPSC पर्यंत असेल. एखादी गोष्ट ठरवली की ते केल्याशिवाय राहत नाही. तर डॉली सुद्धा अशी मुलगी आहे की तिचं त्याच्यावर प्रेम आहे आणि घरचे नाही म्हणतायत, गावातले लोक नाही म्हणतायत, तिचं लग्न लावून दिलं जात आहे, पण तिचं ज्याच्यावर प्रेम आहे ते मिळवण्यासाठी ती काहीही करायला तयार आहे, घरच्यांची भांडायला तयार आहे, घरच्यांना पटवायला तयार आहे, त्यांची संमती घेण्याचा ती प्रयत्न करते आहे. तर असे सगळे काय म्हणतात वेगवेगळे पैलू तिच्यामध्ये आहेत. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या तरुण मुलींना ज्यांचा प्रेमावर विश्वास आहे त्यांनी ही फिल्म नक्की बघायला. बाय हुक या क्रूक अपने को जो चाहिए वो चाहिए बॉस, अशा मुली आहेत. कुठेही कमी नाहीये, महाराष्ट्रातल्या मुली आहेत, कुठेही कमी नाही हे साबित झालेलं आहे. आणि आणखीन एकदा हा सिनेमा बघताना हे साबित होणार आहे. आणि आता थोडक्यात संपवता येतं, पण तिथेच ॲट दिस एज सुमित, तू फिल्म डिरेक्ट केली आहेस, तर हे काय धाडस होतं? म्हणजे डिरेक्शन पण करायचं आहे आणि फिल्म पण करायची आहे, ऍक्टिंग पण करायचंय, काय एक्सपिरियन्स होता हा? आणि प्रोड्यूस पण करायचंय, दोन्ही गोष्टी. हो नाही, काय आलं ना, काय सांगतो तुम्हाला, खरं सांगायला गेली 10 वर्ष मी या इंडस्ट्रीत आहे. आणि ही प्रोसेस अशी, चला मी आता डिसिजनच घेतो आणि मी उद्याच करतो असं नाही की मला वाटते डे बाय डे मग ते तुमचं प्लॅन्स असतात, ही स्क्रिप्ट करू, ती स्क्रिप्ट करू, हे करू, ते करू. सो मला वाटतं ते इव्हेंच्युअली होत गेलंय. आणि डायरेक्टर मला व्हायचंच होतं, कारण की मी त्याचं शिक्षण पण घेतलेलं. त्यामुळे मला असं वाटतं की स्क्रिप्ट माझ्याकडे होती आणि मी प्रोड्युसर मिळत नव्हता म्हणून मी प्रोड्युसर झालो. आणि ऍक्टिंग माझं असं झालं की आपलं एक पॅशन आहे ऍक्टिंग, असं झालं की मी शोधतोय बाहेर तर का नाही स्वतः. सो मला वाटते ती प्रोसेस मधून ते सगळं पॅकेज बनलं. तो सगळाच विषय हार्ड होता, पण तो अगदी सोपा स्वतःच केलेला आहे तुम्ही. एनिवेज खूप छान वाटला ह्या दोघांची गप्पा मारून. पण मला एक गोष्ट सांगायची, तू फिल्म मध्ये पुण्यातला आहेस की कोल्हापूर? मी कोल्हापूरचा आहे, प्रॉपर कोल्हापूर. तू कोल्हापूरचा आहेस, पण फिल्म मध्ये कोल्हापूरचाच आहेस का? हो. मी एक डायलॉग मगाशी वाचला, बायला तू की तू पुण्यावर येशील तेव्हा घालून कामासाठी पुण्याला आलेला असतो. अच्छा 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 अच्छा. कोल्हापूरचाच पोरगा आहे आणि कोल्हापूरचीच फिल्म त्यांनी केली आहे, पण पुण्याची पोरगी त्याच्यामध्ये घेतलेली आहे. पुण्याची मुलगी तिकडे कोल्हापूरचीच आहे. अच्छा, तिकडेही कोल्हापूरचीच आहे. ओव्हरऑल फर्स्ट फिल्म आहे ही. डेफिनेटली तुम्हाला सगळ्यांना ही फिल्म बघायला आवडेल. लवकरच रिलीज होत आहे फिल्म. कधी रिलीज होत आहे फिल्म? 5 जुलैला. 5 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होते. तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जा आणि आजूबाजूच्या ज्या मित्रमैत्रिणींना त्यांना पण सांगा की यांचा जो विषय हार्ड आहे तो कसा सोपा करायचा आहे. सो स्टे ट्यून, यू आर लुकिंग फॉर चित्रपटाचं नाव आहे विषय हार्ड आहे. थँक्यू. अरे बाय.